आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत रामायण महाभारत ग्रंथ जिज्ञासा याविषयी निलेश ओक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. रामायण आणि महाभारत हे आपले पवित्र ग्रंथ म्हणून मानले जातात. ही दोन्हीही महाकाव्य म्हणूनही प्रसिद्ध आहेत. साहित्य, इतिहास, संस्कृती अशा वेगवेगळ्या प्रकारे रामायण आणि महाभारताचा विचार केला जातो. आज आपण आमंत्रित केले निलेश ओक यांना. त्यांनी रामायण आणि महाभारत याची कालनिश्चिती करण्याचा एक मोठा संशोधन प्रकल्प हाती घेतला आणि तो पूर्णत्वास नेला. तर आज त्यांच्या ह्या अभ्यासाविषयी आणि रामायण महाभारताविषयी आपल्या मनामध्ये असलेल्या अनेक शंका कुशंका, समज गैरसमज अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपलं स्वागत करते कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. निलेश ओक हे लेखक आहेत, टेडेक्स वक्ता आहेत. जगभरामध्ये त्यांनी रामायण, महाभारत, भारतीय संस्कृती याविषयी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. व्हेन डिड द महाभारत वॉर हॅपन, द हिस्टॉरिक राम, भीष्म निर्वाण ही त्यांची पुस्तकं मूळ इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित झाली, प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगूसह अनेक भारतीय भाषांमध्ये ह्या पुस्तकांचे अनुवाद आज उपलब्ध आहेत. 2000च्या आसपास त्यांचे यूट्यूब व्हिडिओज हे लोकप्रिय आहेत आणि आज आपण त्यांच्या अभ्यासातून आपल्या या आर्ष महाकाव्यांविषयी समजून घेणार आहोत, रामायण आणि महाभारताविषयी. रामायण महाभारत याचा अभ्यास करावा असं तुम्हाला का आणि कधी वाटलं? मुळात तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे, त्यामध्ये तुमचं चांगलं करिअरसुद्धा सुरू असताना ह्या आपल्या प्राचीन इतिहासाकडे वळावं असं का बरं वाटलं? मला लहानपणापासूनच चौकस म्हणूया किंवा जिज्ञासा अनेक गोष्टीबद्दल असं होतंच. हां. आणि अनेक गोष्टींचा मी अभ्यास केला. आपण या विषयावर आज अशा करता बोलतोय कारण त्यामध्ये मला यश मिळालं असं आपण म्हणूया. पण लहानपणी मला आईनं विनोबांची गीताई शिकवली होती, तिथून सुरुवात झाली. भगवद्गीतेशी संबंध आला. मग त्याचा मी अभ्यास तेव्हापासून करतोय. मग नंतर इंग्लिशमध्ये केला, वेगवेगळ्या भाषामधून केला त्याचा अभ्यास. आणि मग फास्ट फॉरवर्ड तुम्हाला घेऊन जातो 1994मध्ये, 1994. म्हणजे मी इथे मुंबईमध्ये केमिकल इंजिनिअरिंगची डिग्री करून युनिव्हर्सिटी ऑफ डिपार्टमेंट केमिकल टेक्नॉलॉजी किंवा आता युडीसीटी आता इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणतात. तर मी कॅनडामध्ये गेलो होतो, युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा, मास्टर्स करायला. आणि माझं मास्टर्स संपत आलं होतं, शेवटचे 15 दिवस राहिलेले होते आणि काही काम नव्हतं, म्हणजे डिफेन्स करायचं होता थिसिस. म्हणून मी लायब्ररीमध्ये गेलो आणि लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या सेक्शन, भारतीय सेक्शनमधून फिरत असताना पूर्ण आपलं भांडारकरची जी क्रिटिकल एडिशन म्हणतो महाभारताची, ज्याला एक 60 वर्षाचा तो मोठा प्रकल्प होता, तर त्या एडिशनचे सगळे पुस्तकं होती. सहज माझ्या मनात आलं की महाभारतामध्ये नक्की भगवद्गीता कोठे आहे ते पाहूया. म्हणून मी मग भीष्म निर्वाणाचं जे व्हॉल्यूम असतं, खूप मोठं असं ब्लॅक बाइंडिंग केलेलं, लायब्ररीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा, तिथली रदरफोर्ड लायब्ररी, म्हणजे आर्ट्स वगैरेची लायब्ररी, ह्युमॅनिटीजची लायब्ररी. म्हणजे परदेशातल्या लायब्ररीमध्ये, ग्रंथालयामध्ये तुम्ही हा शोध घेतला. हां. आणि तिथल्या लायब्ररीमध्ये तुम्हाला समजा, म्हणजे अमेरिकेतल्या, USA आणि कॅनडातल्या 500 युनिव्हर्सिटी घेतल्यात ना, टॉप 500 युनिव्हर्सिटी, तर प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये हे सगळे भांडारकरचे तुम्हाला सगळे सेशन्स मिळतील म्हणजे त्याच्यामध्ये. तर मी भीष्म पर्व घेतलं हातात आणि आता भगवद्गीता कुठे आहे, म्हणजेच काय, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र हे शोधत होतो. पण तिथपर्यंत पोचलोच नाही. तो 23वा अध्याय. त्याच्या आधी युद्धाच्या पहिल्या दिवशीची जी वर्णन आहेत ना, त्यामध्ये व्यासदेव अनेक निमित्त, म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, मार्कर्स, साईन, म्हणजे आत्ता काय गोष्ट घडते, आत्ता आपण म्हणतो ना किती वाजले, किंवा लहान मुलांना आपण घड्याळात किती वाजले सांगताना जरा सांग रे मला छोटा काटा आणि मोठा काटा कुठे आहे, अशा पद्धतीचे मार्कर्स व्यासदेवानी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेले आहेत महाभारतामध्ये. ते पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय भीष्म पर्वातले. ते वाचताना मी म्हटलं हे आश्चर्यचकित झालं, म्हणजे मला काही माहीतच नव्हतं. आणि त्याच्यामध्ये एक विशेषता, नंतर सगळेच महत्त्वाचे, पण त्यावेळी एक विशेष असा महत्त्वाचा श्लोक होता की जो मला खरोखर आश्चर्यचकित त्याने केलं. तो अशा करता, कारण मला थोडी खगोलशास्त्र कळत होतं आणि त्या श्लोकामध्ये जे लिहिलेलं होतं ते म्हणजे आपल्याला न पटण्यासारखं होतं. म्हणजे याचैषा विसृता राजस त्रैलोक्ये साधू संमता अरुंधती तयापेश वसिष्ठ पृष्ठतः कृतः. म्हणजे वसिष्ठाला अरुंधती मागे टाकून पुढे गेलेली आहे असं वर्णन होतं. आणि ती सगळी वर्णनं खगोलशास्त्राची आहेत, त्यामुळे ते माहित होतं. नक्षत्र अरुंधती, नक्षत्र, म्हणजे सप्तर्षी मधला तारा, त्याच्या शेजारची छोटी तारका, ती म्हणजे अरुंधती. आणि आज जर आपण बघितलं तर वसिष्ठ पुढे जातो
हां. म्हणजे खगोलशास्त्राच्या कॉम्प्लेक्सिटीमध्ये न जाता वसिष्ठ पुढे जाताना आपल्याला दिसतो. बरं, ते तारे इतके स्थिर आहेत ना की त्यांच्यात फार हालचाल होत नाही. म्हणजे तेव्हा मला माहीत नव्हतं, पण आता समजा तुम्ही मागे गेलात 1000 वर्ष, 2000, 3000, 4000, 5000, 6000 वर्ष मागे गेलात तरी सुद्धा तीच परिस्थिती. वसिष्ठ पुढे, अरुंधती मागे. मग व्यास असं का हा म्हणतात? ना. हा. मग मी त्यावेळी असं, म्हणजे माझा विज्ञानाचा तर अभ्यास होताच, इंजिनियर बॅकग्राऊंड होतंच. हा. मी म्हटलं अरे हे माझ्यासारख्या आळशी माणसाला हे अगदी चांगलं आहे. म्हणजे अशा करता की जोपर्यंत मला अरुंधती वसिष्ठाच्या पुढे का गेली हा. आणि केव्हा गेली हे जोपर्यंत मला शोधून काढता येत नाही तोपर्यंत मला इतर महाभारतातल्या पुराव्यांकडे बघायची गरज नाही. म्हणजे आळशी माणसाकरता उत्तम उपाय. नाही नाही, आळशी नाही. मग मी त्याच्यावर संशोधन करायला लागलो आणि मला वाटलं आपल्याकडे 15 दिवस वेळ आहे, त्याच्यामध्ये ते संशोधन करून काढता येईल. तर ते काढलं मी, शेवटी यशस्वी करून काढलं. पण ते 15 दिवसाच्या ऐवजी मला 15 वर्ष लागली त्या एका श्लोकाचा अर्थ लावायला. अच्छा. म्हणजे बरं. 1994 ते 2009 पण हे म्हणजे ध्यास घेतल्यासारखं झालं का की? ध्यास घेतल्यासारखं. हं. हो म्हणजे एकीकडे तुमचं मग मास्टर्स पूर्ण झालं. हो. मग मी काम करायला लागलो रेग्युलर कमर्शियल, म्हणजे पेट्रोलियम इंडस्ट्री, प्लास्टिक इंडस्ट्री, जनरल इलेक्ट्रिकमध्ये मी 16 वर्ष काम केलं. हा, हा. ते काम चालूच होतं पॅरललमध्ये. आणि इकडे हा आपण काय म्हणूया, छंद म्हणूया, असा तो चालू होता. आणि पण म्हणजे तुम्हाला अस्वस्थ झालेले होतात तुम्ही त्या अस्वस्थ श्लोकांनी. झालं होतं. हो. आणि त्याचं कारण असं ना की व्यास असं काहीतरी लिहून ठेवणार नाहीत. म्हणजे त्यांना जर काहीतरी लोकांना इम्प्रेस करायचं आहे किंवा काहीतरी आश्चर्यकारक जर काही टाकायचं आहे तर अनेक गोष्टी ते टाकू शकले असते. मग हे असं का? हा. आणि अगदी अशा ताऱ्यांबद्दल की ज्यांच्याबद्दल इतकं स्वच्छ आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये सगळं माहिती आहे, म्हणजे खूप माहिती आहे. हे जे सप्तर्षी आहेत ना हे जगभर माहिती आहे. हो, बरोबर. आणि त्यांचा एवढा अभ्यास झालेला आहे, मग त्यांच्याबद्दल असं व्यास कशाला लिहितील? मग त्यांचीच क्रेडिबिलिटी धोक्यात येते ना. त्यामुळे एक श्रद्धेवर आपण म्हणूया, मी श्रद्धेवर घेतलं की हे व्यासाने लिहिलंय म्हणजे ते खरं आहे. आता ते खरं कसं आहे आणि का आहे हे मला शोधून काढायचं आहे. अच्छा. आणि मग तो ध्यास तुम्ही म्हणता तसाच घेतला. म्हणजे अक्षरशः मी काय कोणती गोष्ट उलटी पालटी करायची ठेवली नाही. म्हणजे मी असं झालं की ॲस्ट्रॉनॉमीमध्ये मी एकदम एक्सपर्ट होऊन गेलो. खरं माझा ॲस्ट्रॉनॉमी हा काही ऑफिशियल विषय नव्हे, मुळात केमिकल इंजिनिअरिंग. केमिकल इंजिनिअरिंग इकडे आला तुम्ही रसायन अभियांत्रिकीकडून. अभियांत्रिकीकडून. आणि मग ते जेव्हा 2009 मध्ये 8 मे 2009 शुक्रवार, आणि ते जेव्हा मला रात्री तो शोध लागला, शोध म्हणजे की हां खरोखर अशी एक वेळ होती की अरुंधती ही वसिष्ठाच्या पुढे गेलेली होती खगोलशास्त्राच्या दृष्टीनं. हा, हा. म्हणजे व्यासाने जे म्हटलं, म्हणजे व्यासांचं जे लिहिलेलं आहे ते आपल्याकरता शब्दप्रमाणे, पण त्यांच्याकरता ते प्रत्यक्ष प्रमाण होतं, हे सिद्ध केलं मी. बरं. आणि मग ह्याचाच अर्थ दुसरा असा की तो जो काळ आहे तो काळ असा येतो की आपल्यापासून मागे कमीत कमी 6500 वर्ष जावं लागतं आणि त्याच्या मागे आणखी 5000 वर्ष, म्हणजे 10,000 BC ते साधारण 4500 BC, म्हणजे ख्रिस्तपूर्व किंवा कॉमन एरा म्हणायचं असं. हां, म्हणजे सिक्युलर भाषेमध्ये बिफोर कॉमन एरा, तर बिफोर 4500 BCE टू 11,000 BCE. याच काळामध्ये पृथ्वीवर जो कोणी माणूस असेल, व्यासांसारखी लोक आणि महाभारताच्या काळातली लोक, त्यांनी जर आकाशात पाहिलं असतं तर त्यांना अरुंधती वसिष्ठाच्या पुढे चालताना दिसली असती, जसं व्यासानी महाभारतात लिहून ठेवलंय. मग त्यावेळी असा प्रश्न की हा एक योगायोग आहे का? पण म्हणजे हा युरेका अक्षरशः मोमेंट युरेका तुमच्यासाठी. मोमेंट. हो. अरुंधती वसिष्ठाच्या पुढे कधी आणि का गेली इथपर्यंत तुम्ही पोहोचलात, पण तिथे तुमचा अभ्यास थांबला नाही. नाही, थांबवून चालणार नाही ना, चालणार कारण नाही. काय झालं, 5000 वर्षाचा कालखंड निघालाय आणि महाभारताचं 18 दिवसाचं युद्ध आहे, म्हणजे एकच वर्ष असणार त्याचं. मग आता ते एक वर्ष कसं काढायचं? पण त्याच्या आधी दुसरा प्रश्न असा होता की हा निव्वळ योगायोग आहे का? कारण 1,00,000 श्लोकांच्या महाभारतामध्ये कदाचित कर्मधर्म संयोगानं असं होऊही शकतं की एक आपला, म्हणजे काय म्हणतो, कावळा फांदीवर बसायला फांदी मोडायला, असं काहीतरी होऊ शकतं ना, कदाचित तसं झालं असेल. मग मी विचार करायला लागलो की आणखी काही पुरावा मिळतो का? तर एकच पुरावा सांगतो की भीष्म निर्वाण हे सगळ्यांना माहिती आहे की 18 दिवस युद्ध चाललं. पहिले 10 दिवस भीष्म कौरवांच्या बाजूने सेनापती म्हणून लढत होते आणि 10व्या दिवशी ते युद्धात पडले. आणि मग त्यांना जी काही विशेष वरसिद्धी वगैरे जी मिळालेली होती त्यामुळे शरपंजरी बसून ते अगदी उत्तर आणायची वाट बघत राहिले. आता जेव्हा आपण महाभारत वाचतो, म्हणजे एकच पर्व नाही, अगदी भीष्म पर्वापासून ते अगदी म्हणजे काय म्हणूया आपण अश्वमेध पर्वापर्यंत इतके सगळे 100च्या वर रेफरन्सेस आहेत त्याच्यामध्ये, पुरावे आहेत. हे सगळे पुरावे आपल्याला असं दाखवतात की कमीत कमी भीष्माचार्य 95 दिवसापेक्षा जास्त शरपंजरी शरशय्येवर पडलेले होते. बरं. अच्छा. आता त्याचाच रेफरन्स तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्याला सहज समजू शकेल असं आहे. थोडंसं ॲस्ट्रॉनॉमी आहे, पण 95 दिवस अधिक 10 दिवस, कारण 10व्या दिवशी ते पडले, म्हणजे 105 दिवस, म्हणजे 3.5 महिने.
हां. आता महाभारत युद्ध हे मार्गशीर्ष महिन्यात झालं. आपण बघा, जी आपली गीता जयंती आहे ती मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला साजरी करतो, कारण तेच म्हणून. आणि सगळीकडे महाभारतातही वर्णन आहे. हां. आता ते उत्तरायणाचा दिवस म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये 21 डिसेंबर, त्याच्या मागे आपल्याला कमीत कमी 3.5 महिने जायला पाहिजे ना, कारण हो. तिथपर्यंत ते शरशय्येवर आहेत आणि तो गीतेचा दिवस म्हणजे महाभारत युद्धाचा पहिला दिवस. आता जर आपण खगोलशास्त्र आणलं तर आपल्याला कळतं की मार्गशीर्षाचा महिना हा त्यावेळी 3.5 महिने आधी पाहिजे. आत्ता जो डिसेंबरमध्ये येतो, हां, हां. पण तेव्हा तो सप्टेंबरमध्ये. तसं होण्याकरता खगोलशास्त्रानं किती वेळ लागतो? तर खगोलशास्त्र आपल्याला सांगतं की आपला जो चांद्रमास आहे ना, म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, हो. आषाढ, तो ऋतुसंबंधामध्ये एका महिन्यानं शिफ्ट व्हायला 2000 वर्ष लागतात. अच्छा. म्हणजे आपल्याला 3.5 महिने मागे जायचे, म्हणजे कमीत कमी 7000 वर्ष मागे जायला पाहिजे. बापरे. हां. आणि तो काळ आणि अरुंधती वसिष्ठाचा जो काढलेला काळ हा एकच आला. मग माझा आत्मविश्वास वाढला की मी बरोबर ट्रॅकवर आहे. हां, हां. आणि त्यानंतर महाभारतामध्ये, म्हणजे ते मी आधी करतच होतो, महाभारतामध्ये 300च्या आसपास खगोलशास्त्रीय संदर्भ आहेत. हे कित्येक लोकांना माहीत नाही. आणि हे काही असं कोइन्सिडेंट म्हणजे योगायोग झालेलं नाहीये, कारण भारतीय आपल्या काय म्हणूया प्राचीन ज्ञान विद्या ज्या आहेत, परंपरेमध्ये हां, खगोलशास्त्र म्हणजेच काळ, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी इज टाइम. त्यामुळे नुसतेच व्यासदेव नाही, इवन वाल्मिकींनी सुद्धा वाल्मिकी रामायणामध्ये 600च्या आसपास खगोलशास्त्रीय संदर्भ आत त्याच्यामध्ये घालून ठेवलेले आहेत, आणि व्यासदेवांनी 300च्या. बरोबर. म्हणजे आत्ताचं आपण घड्याळ बघतोय तसं घड्याळ त्या काळात नव्हतं, परंतु निसर्गाचा अभ्यास या सगळ्या मंडळींचा होता, हां. आपल्या पूर्वजांचा होता. अगदी आणि त्याच्यातनं त्यांनी ग्रह, तारे, नक्षत्र या सगळ्याचा वापर करून कालगणनाही योग्य प्रकारे त्या काळात इनफॅक्ट जास्त योग्य प्रकारे. आता काय होतं बघा, आता सुद्धा आपलं म्हणजे जुलियन कॅलेंडर, ग्रिगोरियन कॅलेंडर, विक्रम संवत, शालिवान संवत याचे प्रचंड वाद चालतात. म्हणजे ते जुलियन कॅलेंडर सुद्धा 1582 मध्ये बदलून ग्रिगोरियन झालं. त्याच्या उलट व्यासदेव काय किंवा वाल्मिकी काय, त्यांनी अशा प्रकारे सांगितलंय. म्हणजे त्यांची भाषा कशी आहे माहिती आहे का? आपण जर त्यांना विचारलं असतं की महाभारत केव्हा झालं, तर ते म्हणाले असतील की महाभारत अशा वेळी झालं ज्यावेळी अरुंधती वसिष्ठाच्या पुढे चालत होती. महाभारत अशा वेळी झालं की भीष्माचार्य मार्गशीर्षाच्या महिन्यामध्ये जमिनीवर शरपंजरी पडल्यानंतर 95 दिवसापेक्षा जास्त वाट बघितल्यानंतर उत्तरायण आलं. अशा वेळी झालं होतं, किंवा ज्यावेळी मंगळ हा ग्रह चित्र आणि स्वाती नक्षत्राच्या मध्ये रेट्रोग्रेड होत होता. अशी 300 वर्णनं आहेत. आणि जसं आपण जिक्सॉ पझल किंवा शब्दकोडं सोडवतो ना, उभे आडवे संदर्भ घेऊन, असं हे उभे आडवे संदर्भ म्हणजे त्याचं उत्तर एकच असतं. शब्दकोडं हे एकानं तयार केलेलं असतं, त्याचं उत्तर ठरलेलं आहे. नाहीतर तुम्ही जर चुकीचा शब्द झाला तर शब्दकोडं सुटणार नाही. तसंच हे कोडं केलेलं आहे. आणि हा माझा अंदाज आहे का, म्हणजे कोणीतरी म्हणेल हे निलेश तुमची कल्पना आहे, तसं नाही आहे. हा जो महाभारत ग्रंथ आहे तो त्याने आपल्या शिष्यांना शिकवला, वैशंपायन वगैरे लोकांना. आणि वैशंपायन त्याचं जेव्हा वर्णन करतायत हा महाभारत ग्रंथ कसा आहे, ते सांगतायत, ग्रंथम ग्रंथी तदा चक्रे मुनीर गूढम कुतूहलात. हा कुतूहलानी भरलेला, मिस्टेरियस अशा गोष्टींचा, गूढ गोष्टींनी भरलेला. आणि ग्रंथी म्हणजे गाठी मारून ठेवलेल्या आहेत, त्या तुम्ही सोडवल्यात की तुम्हाला उत्तरं मिळतात. आणि ह्याच गाठी उकल त्याची करत सोडवत तुम्ही ह्या अभ्यासात अधिक रमत गेलात. पण मग रामायणाचा कालखंड, नेमकं रामायण कोणत्या काळात झालं आणि महाभारत तर आपण आता महाभारत आधी बोलतोय म्हणून महाभारत सांगतो. तर महाभारताचं जे वर्ष येतं म्हणजे युद्धाचं वर्ष, ते 5561 BCE. म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला करायचं असेल तर त्याच्यामध्ये 2025 ऍड केले तर 7586 वर्षापूर्वी असं म्हणता येईल. पण ते प्रत्येक वर्षी बदलणार, म्हणून अगदी साधेपणानं 7500 वर्षापूर्वी जरी आपल्याला लक्षात ठेवलं तरी सोपं आहे किंवा चालणार आहे महाभारताचं. आणि रामायणाचं तसंच म्हणजे पद्धत तीच. ते जे 600 संदर्भ आहेत खगोलशास्त्राचे, ते परत जिक्सॉ पझल किंवा शब्दकोड्यासारखे एकत्र आणले तर एकच उत्तर येतं आणि दुसरं उत्तर येऊच शकत नाही. त्याचं उत्तर असं की 12209 BCE हे राम रावण युद्धाचं वर्ष. आणि त्यावरून मग बाकीची वर्ष काढता येतात, म्हणजे बाकीच्या संदर्भामुळे. आणि आपल्याला माहिती आहेत ना, म्हणजे राम 17 वर्षाचा होता तेव्हा वनवासात गेला, 14 वर्षाचा वनवास वगैरे असं काढता येतं. त्यामुळे मागे जाऊन 12240 BCE असं भगवान रामाचं जन्मवर्ष किंवा बरोबर तारीख काढता येते. चैत्र शुक्ल नवमी, पण 29 नोव्हेंबर म्हणजे जुलियन कॅलेंडर प्रमाणे असं सगळं आपल्याला काढता येतं. पण मग आता हे सगळं गणित जमवत गेलात तुम्ही, कारण याच्यात गणितही आहे आणि विज्ञानही आहे. बरोबर. तर हे जमल्यानंतर लोकांना याविषयी माहिती देणं हे कधी सुरू झालं, कशा प्रकारे हे प्रकाशात आणलं? जे पहिल्यांदा महाभारताचं झालं म्हणजे 2009 मध्ये मी ते अरुंधती वसिष्ठ शोध लावला. आता परत तुम्हाला अनुभव म्हणून सांगतो की आपलं शब्दकोड सोडवताना काय होतं बघा, आपण जेव्हा बघतो
आणि वाटतं की आज आपल्याला सुटणार आहे की नाही. हा पण एकदा सोडवायला लागलं आणि 2-4 शब्द आले की सगळे पटापट आजूबाजूचे यायला सुटत लागतात ना. जातात. हं. तसं अरुंधती वसिष्ठने एकदा सुरुवात झाली तोपर्यंत मला म्हणजे 15 वर्षामध्ये काही सोडवता आलं नव्हतं हं, 94 पासून. अच्छा. पण एकदा अरुंधती वसिष्ठचं ते सुटलं, त्यानंतर भीष्म निर्वाण ते सोडवल्यानंतर अक्षरशः म्हणजे हे सगळा उरलेला संशोधन 6 महिन्यात होऊन गेलं. बर आणि मग पुढचे 1.5 वर्ष मला पुस्तक लिहायला लागलं. सो 11 मध्ये मी व्हेन डिड द महाभारत वॉर हॅपन असं पुस्तक लिहिलं. हा. हे सगळं फक्त खगोलशास्त्रावरच होतं. आणि रामायणाचं 2014 मध्ये जे मी पब्लिश केलं तेही पॅरलल मध्ये करत होतो हा. आणि ते सुद्धा 2014 मध्ये पब्लिश झालं. पण आता विज्ञानामध्ये आणखी एक असं काय म्हणूया आपण एक तत्व आहे, त्याला ते टेट्रॅडिक स्कीमा असं म्हणतात, किंवा आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर नो गुड वर्क गोज अनपनिश्ड म्हणतो ना आपण, की आता हे झालं, चला अरे वा आनंद झाला. आनंद तर झाला, पण त्याच्यामुळे काय होतं असं म्हटलं जातं की जर एखादी तुम्ही खरोखर रिव्होल्युशनरी जर तुम्ही प्रतिपादन काही सिद्धांत मांडलात तर जो पहिला एक प्रॉब्लेम कोणालाही सोडवता येत नव्हता तो तुम्ही सोडवला, त्याच्याकरता तुम्हाला अभिनंदन. पण होतं काय, जर ती खरोखर रिव्होल्युशनरी असेल तो सिद्धांत तर त्यामुळे नवीन अनेक अति कठीण प्रश्न निर्माण होतात. म्हणजे आता 7500 वर्षापूर्वी मग लोक विचारायला लागतात पण मग आणखी काही पुरावा आहे का, किंवा असं लोक विचारणार हे तुम्ही खगोलशास्त्रातलं केलं ते ठीक आहे आकाशामध्ये. आता बऱ्याच लोकांना हेही कळत नाही, उलट काय आहे आकाशामध्ये जाऊन तुम्ही काही बदलू शकत नाही, म्हणजे काही जुगाड करू शकत नाही. वेळेस जमिनीवर सगळे जुगाड करता येतात, पण आकाशात जसा पुरावा मिळाला तसा काही जमिनीवर आहे का. पण मी तुम्हाला सांगतो, मी काही लोक मला प्रश्न विचारायची वाट बघत बसलो नाही. म्हणजे आमच्या घरामध्ये असं आहे की म्हणजे माझ्या स्वतःच्या सिद्धांताचा सगळ्यात जास्त क्रिटिक म्हणजे मीच आहे, आणि दुसरा नंबर माझी पत्नी अश्विनी. त्याच्यावरच आमची भांडणं होत असतात. सगळी भांडणं होतात ती फक्त त्याच्यावरच होतात. चांगली गोष्ट आहे. तर मी म्हटलं आपल्याला जमिनीवर काही मिळतो का. तुम्हाला 1-2 सांगतो. महाभारताचे, रामायणाचे आपण घेऊ शकतो. तुम्हालाही माहित असेल की महाभारत असं आपल्याला सांगतं की महाभारत युद्धानंतर 36 वर्षांनी कृष्णाची द्वारका समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे समुद्राखाली जाऊन नष्ट झाली, बुडाली आणि नष्ट झाली. आता मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे बघा आता 5561 हे एक उत्तर आलं. आता ते जर खरं असेल तर 5561 नंतर 36 वर्षांनी म्हणजे 5525 BC. मग मी म्हटलं ही कृष्णाच्या द्वारका नष्ट होण्याचं वर्ष, मग त्याच्याकरता मला काही पुरावा मिळतोय का. आता तो पुरावा तर काही आकाशात मिळणार नाहीये. मग मी जेव्हा शोधायला लागलो तर तुम्हाला सांगतो म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखं की जगभरचा माझ्याकडे 30 पेक्षा जास्त एकदम म्हणजे नो इफ नो बट म्हणजे कोणी त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही इतका स्पष्ट पुरावा जगभरचा मिळतो. अच्छा. अर्थातच द्वारकेचा मिळतो. म्हणजे आपल्या अरबी समुद्रामध्ये हा झॅरिन्सचा साधारण 25 वर्षापूर्वीचा पेपर्स आहे. आता हे सगळे बाहेरच्या लोकांनी केलेले पेपर्स आहेत आणि त्याचा काही त्यांना काही महाभारताशी देणं घेणं सुद्धा नाही. म्हणजे असं नाहीये की काही कॉन्स्पिरसी थिअरी आहे. आपल्या अरबी समुद्रामध्ये म्हणजे सिंधू सागरामध्ये बरोबर 6 मिलेनियमच्या मिडलला म्हणजे 5525 BCच्याच वेळी अचानक सडनली 23 मीटर पाणी वर गेलंय, मीटर, आणि त्यामुळे कृष्णाची द्वारका पाण्याखाली गेली. हे जगभर सगळीकडे पुरावे मिळतात, अगदी कोणत्याही कॉन्टिनेंटवर गेलात तरी मिळतात. पण आणखी एक इंटरेस्टिंग सांगतो, तुम्ही धोलावीरा किंवा लोथल ह्या जागा ऐकल्या, आर्किओलॉजी लोकांना त्या फार आवडतात. तर धोलावीरा आणि लोथल हे आता इनलँड आहेत, म्हणजे समुद्रापासून दूर आहेत. पण तिथला जो पुरावा आहे आर्किओलॉजी पुरावा तो असा आहे की ती एकेकाळी बंदरं होती. आणि एकेकाळी म्हणजे केव्हा, ते जर तुम्ही आता गुगलमध्ये जाऊन किंवा विकिपीडिया बघितलं तर साधारण 5000-4000 BC पासून ते 2000 BC पर्यंत. आता ह्याचं कारण काय, याचं कारण हे आत्ता जो मी तुम्हाला पुरावा सांगितला झारींचा त्याच्यामध्ये आहे की हे जेव्हा 23 मीटर पाणी वर गेलं ना तर तेव्हाचं जे काही लँड होती ती सगळी गेलीच, त्यामुळे कृष्णाची द्वारकाही पाण्यात बुडाली. पण आत्ता आपली जी समुद्राची पातळी आहे ना त्यापेक्षा सुद्धा 3 मीटर पाणी आणखी वर गेलं होतं आणि ते तसंच पुढचे 3000 वर्षे राहिलं. बर. अच्छा. त्यामुळे 3 मीटर वर ॲव्हरेज म्हणतोय मी, त्यामुळे ते धोलावीराच्या जवळ पाणी पोचलं, लोथलच्या जवळ पाणी पोचलं. आणि तुम्ही तामिळनाडूमध्ये गेलात तर मायुरम म्हणून जागा आहे, ती सुद्धा आता समुद्रापासून 10 किलोमीटर आत आहे. पण ते सुद्धा 5525 BC पासून बंदर बनलं होतं आणि पुढचे 2000 वर्ष ते बंदर होतं. म्हणजे निसर्गामध्ये झालेले बदल जे आहेत त्यांचा अभ्यास जरी केला त्यातूनही आपल्याला हे पुरावे. हे सगळं आर्किओलॉजी आहे ही. आता मी जो तुम्हाला सांगतोय ना सगळ्या जमिनीवरचा आर्किओलॉजी पुरावा आहे आणि असे 30 पुरावे जगभर आहेत. तुमचं पहिलं पुस्तक ज्या वेळेला प्रकाशित झालं की महाभारत कधी नेमकं घडलं, तर त्याचं स्वागत कसं झालं, त्याच्याविषयीच्या प्रतिक्रिया काय होत्या? त्याचं मी आधी एक साधारण 50 लोकांना म्हणजे त्या क्षेत्रातले जे रिसर्चर होते महाभारत डेटिंग करणारे त्यांना मी कॉपीज पाठवल्या स्वतः. आणि नंतर मी 5000 लोकांना म्हणजे ज्यांनी मागितल्या त्यांना मी कॉपीज पाठवलेल्या आहेत.
त्यानंतर माझ्या लक्षात आलं की कुणाला जर फुकट दिलं तर कोणी वाचत नाही. मग मी ते थांबवलं. आणि आता तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की तिन्ही पुस्तकं मिळवून 5 लाखाच्या वर ह्या कॉपीज, इंग्लिशच्याच फक्त कॉपीज गेलेल्या आहेत अच्छा, जगभर. बरं, हां, हं. जगभर म्हणजे मागच्या 15 वर्षामध्ये. पण असं एखादं संशोधन ज्या वेळेला पुढे येतं त्यावेळेला त्याच्यावरती काही मंडळींनी आक्षेप सुद्धा हो नोंदवले असतील. हो म्हणजे हो मुळात आपल्याकडे पहिलं हे असतं की रामायण आणि महाभारत खरंच घडलं होतं का हे विचारणारे आपलेच लोक असतात. फक्त आपलेच आहेत. इनफॅक्ट आता मी अमेरिकेत 34 वर्ष राहिलो आहे. तिथे जेव्हा मी हे प्रेझेंट करतो मला बरेच वेळा आपले लोक काय विचारतात की हे ठीक आहे हो, आम्ही मानू सुद्धा, पण जेव्हा तुम्ही हे अमेरिकेतल्या लोकांना, बाहेरच्या लोकांना हे तुम्ही कसं समजावणार. म्हटलं मला कधीही बाहेरच्या लोकांना, म्हणजे माझं पूर्ण आयुष्यामध्ये मी जास्त वर्ष बाहेर राहिलो आहे बाहेर राहिलात. हं. आणि बाहेर हे सगळं मी प्रेझेंट करतोय एक वर्षापासून. कॉर्पोरेट ट्रेनिंग केलेलं आहे मी, अनेक गोष्टी केलेल्या आहेत. बाहेर मला कधीच प्रॉब्लेम आलेला नाही. जो प्रॉब्लेम येतो तो आपल्याकडेच, आणि तो प्रॉब्लेम येतो म्हणजे काय, त्याच्यामध्ये डेटाचा प्रॉब्लेम नाही आहे, कॉम्प्रिहेन्शनचा प्रॉब्लेम आहे लोकांचा. ज्या चुकीच्या समजुती आहेत ना, मी तुम्हाला सांगतो. आता एक साईड बार म्हणून उदाहरण देतो. मी जैन युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो बेंगलोरच्या. त्यांनी मला बोलावलं होतं आणि 250चा सायन्स PhDचा स्टाफ माझ्यासमोर होता की ज्यांना मी इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये लेक्चर देत होतो. बरं. मी ते म्हणताना असं म्हटलं की आपल्याकडे म्हणजे जगभर सगळे विज्ञानाच्या क्षेत्रातले लोक घेतलीत ना, म्हणजे सायन्सची डिग्री असेल, बॅचलर, मास्टर्स, PhD असेल, पण त्यातल्या 90% जास्त लोकांना खरं विज्ञान म्हणजे काय किंवा खरं विज्ञान कसं करायचं हे कळत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, ते सगळे 250 PhD होते. त्या सगळ्यांनी माना डोलवल्या की बरोबर आहे. अरे वा. मग मी त्यांना म्हटलं आता तुम्हाला गिफ्ट म्हणजे अशी की उरलेले 10% मध्ये तुम्ही सगळे. असं तो हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. पण लोकांच्या ऑब्जेक्शन यायलाच पाहिजेत. जर असं आहे ना, जर ऑब्जेक्शन नाही आल्या म्हणजे लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे हां. आणि ते धक्कादायक पण नाही आहे त्यांना, तर ते धक्कादायकच होतं. पण ज्या ऑब्जेक्शन्स आल्या मागच्या 15 वर्षामध्ये, त्यामुळे माझी थिअरी, म्हणजे आपल्याला एक संस्कृतमध्ये ना, खुंटा हलवून तो बळकट करण्यासारखं, असं प्रत्येक वेळी प्रत्येक ऑब्जेक्शनमुळे होत गेलं. अच्छा. हां. आणि आज माझ्या ज्या थिअरीज आहेत किंवा माझी जी कन्क्लुजन्स आहेत, ही आपल्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये डिस्कस होतात. बरं. तुमच्या या अभ्यासातून नेमकं काय काय गवसलं, अशा महत्वाच्या काही गोष्टी आम्हाला सांगाल का? महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे अशा की हे तर आता तारखा हो. आपल्याला कळल्या, पण ह्याचा एक साधारण आपण अरुंधती वशिष्ठच घेऊया की व्यास म्हणतायत 7500 वर्षापूर्वी व्यास धृतराष्ट्राला सांगताना म्हणतायत की अरे बघा, मला ती जी सायन्स दिसत आहेत आकाशातली ती काही चांगली दिसत नाहीयेत, तू विचार कर परत. ते काय म्हणतायत की अरुंधती ही वसिष्ठाला मागे टाकून पुढे गेले. हां. ती गोष्ट झाली 7500 वर्षापूर्वीची. पण असं जेव्हा एखादा माणूस म्हणतो की अरुंधतीनं वसिष्ठाला मागे टाकलंय, म्हणजे तुम्हाला काय कळतं, एक काळ असा होता, वसिष्ठ पुढे होता म्हणूनच अरुंधतीनं मागे अरुंधती, टाकलंय. आता तो काळ कोणता आहे, तर त्याकरता तुम्हाला 13,000 वर्षाच्या मागे जावं लागतं. पण म्हणजे 13,000 वर्षाचा इतिहास आपल्याकडे होता, कोणीतरी ऑब्झर्व करत होतं. दुसरं एक तुम्हाला उदाहरण देतो की त्याचा महाभारताशी पेक्षा रामायणाशी जास्त संबंध आहे. आपण दृष्टांत जेव्हा देतो ना, हां. तो दृष्टांत कोणत्या गोष्टीचा देतो, की जी सर्वसामान्य माणसांना माहीत असलेली गोष्ट. बरोबर. हो. नाही तर दृष्टांताला काही अर्थच राहत नाही. आता पश्चिम युरोपामध्ये जे आधुनिक विज्ञानाचं जे रिव्होल्युशन झालं 500 वर्षापूर्वी, त्याला कोपर्निकन रिव्होल्युशन म्हणतात. त्याने काय मुख्य गोष्ट सांगितली की पृथ्वीमध्ये नसताना, सेंटरला नसताना सूर्य सेंटरमध्ये आहे. बरोबर. आता मी हे 16व्या शतकातली गोष्ट आहे. त्याच्या आधी तुम्हाला मी 13व्या शतकामध्ये आपल्या ज्ञानेश्वरांकडे घेऊन जातो की जे पाश्चिमात्य देशामध्ये, म्हणजे पश्चिम युरोपामध्ये ही अक्षरशः म्हणजे लोकांना न पटण्यासारखी गोष्ट होती. काय तुम्ही म्हणताय, सूर्यमध्ये आहे आणि सूर्य फिरत नाही, काहीही काय सांगताय. अशी जी 500 वर्षापूर्वी गोष्ट होती, त्याच्या आधी 300 वर्षापूर्वी सहज एक दृष्टांत सांगताना, नैष्कर्म्य कर्म कसं, ह्याचं दृष्टांत सांगताना ज्ञानेश्वर सांगतायत 4थ्या अध्यायामध्ये 99वी ओवी आहे. आणि उदो असतो चेनीप्रमाणे, जैसे का सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे, कर्मीची असता. बरं. म्हणजे कर्म करत असताना सुद्धा नैष्कर्म्य खरं कर्म नाही करायचं हे कसं, तर सूर्याची उपमा दिली. सूर्य सकाळी आपल्याला उगवला, समोर पूर्वेला आला, नंतर आपल्या डोक्यावर आला, संध्याकाळी तो पश्चिमेला खाली गेला, पण प्रत्यक्षात तो काहीही करत नाहीये. हे जसं लक्षात आलं ना, तसंच तुम्हाला नवीन गवसलेलं मी सांगतो की त्याच्यामधून आपल्याला खगोलशास्त्राचा आपला जो इतिहास आहे ना, हा कमीत कमी 60,000 वर्षाचा हे सांगता येतं. अच्छा. त्याचं उदाहरण म्हणजे असं की नक्षत्र स्वाती. आता नक्षत्र स्वाती हे तसं खूप उत्तरेला असलेला तारा आहे, म्हणजे सूर्याच्या त्याची परिक्रमेची जी जागा आहे त्यापासून खूप उत्तरेला आहे. तर स्वाती नक्षत्राचा जो एक दृष्टांत आहे ना, तो हनुमान सुद्धा देतोय 14,000 वर्षापूर्वी रामायणाच्या वेळी. हनुमान जेव्हा महेंद्र पर्वतावरून उड्डाण करून लंकेकडे जाणार आहे, तेव्हा तो आपल्या बरोबरचे जे वानर पार्टी आहे त्यांना सांगतोय की मी आता लंकेकडे कसा जाणार आहे उड्डाण करून. तो म्हणतो इव स्वाती इव अंबरे,
म्हणजे जसं आकाशामध्ये स्वाती प्रवास करून आलं तसा मी प्रवास करणार आहे. अगदी तो कॅज्युअली सांगतोय, वानरांना सांगतोय, आपल्या बरोबरच्या वानरांना. तो दृष्टांत म्हणजे सगळ्यांना माहीत पाहिजे. हो. आता स्वातीचं काय वैशिष्ट्य आहे माहिती आहे का? तुम्ही जर स्वाती मागच्या आपल्या ग्रंथामध्ये गेलात, तैत्तिरीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण, तर त्याला एक वेगळं नाव आहे स्वातीला. निष्ठ्याम असं नाव आहे. बर. आणि त्याची देवता वायू आहे. का माहिती आहे का? कारण वायू हलतो ना. बाकी नक्षत्र म्हणजे नक्षरती ती नक्षत्र, पण स्वाती इतकं हलतं. हो. आणि इतकं हलतं म्हणजे इतकी आपली परंपरा जुनी आहे. तर त्याचं नाव आहे निष्ठ्याम. आणि निष्ठ्यामचा अर्थ ट्रॅव्हलर किंवा फॉरेनर. आणि एका पुढच्या ग्रंथामध्ये धर्म म्हणजे काय म्हणतो, गृह्यसूत्र, आपस्तंभ गृह्यसूत्रामध्ये आणखी त्याच्यामध्ये विनोदीपणा केलेला आहे. ते म्हणतात निष्ठ्याम, परत स्वातीचं वर्णन आहे, आणि असं म्हणतात की स्वाती म्हणजे ही फॉरेनर किंवा ट्रॅव्हलर. आणि म्हणून ज्या पित्याला असं वाटतं की आपल्या मुलीचं लग्न म्हणजे ती फॉरेनर म्हणून जाणार ना, तिथे ट्रॅव्हल प्रवास करून जाणार एका घरातून दुसऱ्या घरात, तिथे गेल्यानंतर तिने आनंदाने नांदावं आणि तिला परत आपल्या घरी यायची वेळ येऊ नये, त्या पित्यानं आपल्या मुलीचं लग्न स्वाती नक्षत्रावर करून द्यावं. बर. म्हणजे एका शब्दामध्ये सुद्धा एक 60,000 वर्षाचा इतिहास आहे. 60,000 अशा करता सांगितलं की 60,000 वर्ष जर मागे गेलात तर स्वाती हे नक्षत्र असू शकत नाही. तो उत्तरेचा ध्रुव तारा होता. बर. आणि तिथून तो दक्षिणेला येत येत तो नक्षत्र झालेला आहे. अच्छा. आणि तो 14,000 वर्षापूर्वी नक्षत्र होता. इनफॅक्ट तो नक्षत्र केव्हा झाला याचाही काळ आपल्याला काढता येतो. तो साधारण 30,000 वर्षापूर्वी. म्हणजे आपल्याकडे तेव्हा संस्कृती होती. आता काही लोकांना तर हे म्हणजे पटायचं सोडा, त्यांना समजणार पण नाही, म्हणजे खुर्चीतून खाली पडतील. मी सांगतो, हे जेव्हा सांगतो तेव्हा म्हणतो खुर्चीला नीट धरा. खरंच आहे. ग्रंथकार जे आहेत त्यांनी हे लिहून ठेवलंय, मांडणी केलेली आहे, याचा अर्थ त्यांचा तेवढा अभ्यास होता. हो, आणि श्रद्धेने निष्ठेने करायची ती गोष्ट आहे. अगदी अगदी. आणि आपले सगळीकडे पुरावे मिळतात. म्हणजे आपण म्हणतो आता आपण GPS वापरतो, पण त्याचा बेसिस ॲस्ट्रॉनॉमीच आहे, अजूनही ॲस्ट्रॉनॉमीच आहे. जे हायपरबोलिक वेव्स पाठवली जाते ना, म्हणजे सॅटेलाइटमधून आपण ड्राईव्ह करताना जाते ना, तर 2 हायपरबोलिक जर वेव्ह तुम्ही पाठवल्यात आणि त्यांचं जर ओरिजिन तुम्हाला माहीत असेल तर जिथे ते इंटरसेक्ट करतात त्याच्यामुळे तुम्हाला कळतं ती जागा कुठे आहे. म्हणजे आपला जो GPS वर्क्स लाईक दॅट. इनफॅक्ट मी आणि माझ्याबरोबरचे को रिसर्चर रूपा भाटी म्हणून आहेत. आता सगळ्याच गोष्टी काही सांगता येत नाही, पण त्यांना आपली जी डिफेन्स सिस्टीम आहे त्यांनी आम्हाला बोलावलेलं आहे. म्हणजे आम्ही रूपा भाटीत आता जाऊनही आल्या माझ्याबरोबरच्या, की समजा आता जर युद्ध झालं पुढच्या काळामध्ये तर पहिल्यांदा काय करणार, विरोधी शत्रू पक्ष काय करणार, तुमचे सॅटेलाइट सिस्टीम डिसेबल करणार. सगळं आपण त्याच्यावरच अवलंबून आहोत. बरोबर. मग तसं जर झालं तर आपल्या ज्या जुन्या सिस्टीम्स आहेत, ज्या खगोलशास्त्रावरच आधारित आहेत, त्याही वापरता आल्या पाहिजे. याचं शिक्षण देण्याकरता चांगला विचार करतायत आपले डिफेन्स सिस्टीम्स. खरंच चांगली गोष्ट आहे ही की आणि म्हणूनच भारतामध्ये समृद्धता होती पूर्वी. म्हणजे एक ॲग्रिकल्चर हा. आणि मग बऱ्याच टेक्नॉलॉजी होत्या आणि मग नॅव्हिगेशन, त्याच्यामुळे व्यापार चालायचा. तुम्हाला नॅव्हिगेशनचा किती जुना पुरावा आहे माहिती आहे? म्हणजे त्याच्या आधी नव्हतं असं नाही, पण हे सुद्धा जर ऐकलं तर लोक तोंडात बोटं घालतील. प्रोफेसर रामस्वामी म्हणून तामिळनाडूमधले, त्यांचं 2020चा हा संशोधन आहे, म्हणजे फार जुनं संशोधन नाही आहे. त्यांनी दाखवून दिलं आता जे पुंपुहार मी म्हटलं ना जागा, कावेरी डेल्टा, मायुरम, 20,000 वर्षापर्यंतचा मागचा आपल्याकडे अत्यंत सोफिस्टिकेटेड पोर्ट्स आणि नॅव्हिगेशन याचे पुरावे तामिळनाडूमधले आहेत. 20,000 वर्ष. म्हणजे त्या काळातही इतकं प्रगत होतं. हां, आणि खगोलशास्त्राचं प्रगती असल्यामुळेच ते जाऊ शकत होते. म्हणजे विश्वामित्राची जी वर्णनं आहेत किंवा अगस्त्य म्हणजे दक्षिणेचा कॅनोपस तारा, हे नाव कशाला पडलं? म्हणजे फक्त भारतीयांनी उत्तर गोलार्ध हाच फक्त काबीज केला होता असं नाही, म्हणजे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं. इव्हन दक्षिण गोलार्ध तोही त्यांना माहिती तुम्ही होता. खरं तर खगोलशास्त्राचे मुळात त्याच्यातली पदवी नाही किंवा त्याचा अभ्यास केलेला असा नाही, परंतु या ग्रंथांच्या शोधामध्ये तुम्ही खगोलशास्त्राचाही अभ्यास करायला लागलात. हो, या सगळ्या ज्ञानशाखा या एकमेकांशी जोडलेल्या आहेत नाही का? हो, की गणित आहे, विज्ञान आहे, खगोलशास्त्र आहे आणि शास्त्राचे वेगवेगळे प्रकार, अगदी अगदी. पुरातत्व सुद्धा, जेनेटिक्स, जेनेटिक्स, फिजिकल अँथ्रोपॉलॉजी, जेनेटिक्स. फिजिकल अँथ्रोपॉलॉजीचा केनेडीचा पेपर आहे. आता आपण 7,500 वर्षापूर्वीची गोष्ट केली म्हणून सांगतो की एक फक्त असं डिस्रप्शन आहे. म्हणजे आपण आपले समजा ह्युमन स्कल्स काढले भारतीयांचे, तर ते असे बघायला लागलो आपण की ते ह्युमन स्कल्समध्ये काही फरक झालाय का. त्याला क्रेनिओमेट्रिक्स असं म्हणतात, पण मी टेक्निकल नावात जात नाही. नॉन क्रेनिओमेट्रिक्स म्हणजे डोक्याच्या कवट्या बघून काही फरक पडलाय का असं. म्हणजे आपण म्हणतो ना, एक आफ्रिकेतला माणूस किंवा युरोपियन माणूस आणि भारतीय माणूस मध्ये एक डिस्टिंक्ट फरक जाणवतो ना, तशा प्रकारचा. तर तो जो एक डिस्टिंक्ट फरक आहे भारतीयामध्ये, त्याचा जो काळ आहे ना, तो सुद्धा 6,000 BC आणि 4,500 BC याच्यामध्ये काहीतरी झालं असं केनेडी ऑफ कॉर्नेल युनिव्हर्सिटी यांचा पेपर आहे. काय झालं त्याला माहित नाही, पण आपल्याला माहित आहे महाभारत झालं. आता आपल्याला काढता येतं. किंवा तुम्हाला जेनेटिक्सचा एक सांगतो. आणि ज्या शाखा अशा आहेत ना,
की तुम्ही एकदा त्यात गेलात ना की ते प्रिन्सिपल एकच आहे. म्हणजे आपण भोजनासारखं आहे. तर ज्याला बनवता येत नाही ना जेवण त्याला वाटतं की फार कॉम्प्लेक्स आहे. पण मी तुम्हाला सांगतो आता मी स्वतः चांगलं बनवतो तर फार कॉम्प्लेक्स नसतं. सगळीकडे ती फोडणी म्हणजे तेल टाका आणि मोहरी टाका. तसंच हे विज्ञानाचं पण तसंच आहे. बेसिकली प्रिन्सिपल्स आर सेम. हां. जेनेटिक्समध्ये काय होतंय माहिती आहे का, अचानक 7,500 वर्षापूर्वी मेल क्रोमोसोम्समध्ये म्हणजे वाय क्रोमोसोम ज्याला म्हणतो मेल, त्याच्यामध्ये एक सडनली बॉटलनेक तयार झालं. असा मोनिका कार्मीनचा 2015चा म्हणजे माझ्या संशोधनानंतरचा पेपर आहे आणि त्यांचा परत काही महाभारताशी संबंध संबंध नाही. नाही. पण ते जे सडनली मेल क्रोमोसोम्स वाय क्रोमोसोम्स बॉटलनेक झालं आणि त्याचा काळ काय माहिती आहे का त्यांनी काढलेला 7,500 वर्षापूर्वी. ओ. आणि त्याचं एपी सेंटर म्हणजे जसं आपण काय म्हणतो अर्थक्वेक भूकंप म्हणतो तसा हा जेनेटिक भूकंप म्हणूया आपण. त्याचं जे एपी सेंटर आहे ते भारत आहे. बर. अच्छा. आणि ते सुद्धा पुरावा अगदी महाभारताच्या काळाला घेऊन जातो. आणि हा सगळा जो पुरावा आहे ना याला आर्किओलॉजी पुरावाच म्हणतात. खरं म्हणजे आकाशातला पुरावा हा सुद्धा आर्किओलॉजीच पुरावा आहे. म्हणजे खगोल कोणतंही शास्त्र घ्या पण आर्किओलॉजी म्हणजे जुन्या इव्हेंट्सचा अभ्यास. आर्किओ म्हणजे जुनं आणि त्याचा अभ्यास त्याचा स्टडी. मग तो तुमच्याकडे जो काही पुरावा असेल त्यानं तुम्ही करणार ना. बरोबर. म्हणजे मगाशी आपण म्हटलं होतं की काही मंडळींना ही शंका असते मुळात की खरंच रामायण महाभारत झालंच का, असं घडलं होतं का. हा तोही प्रश्न चांगला आहे. त्याच्यावर मी तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने घेऊन जातो. असं बरेच वेळा व्हायचं सुरुवातीच्या काळामध्ये 11 नंतर. मी जेव्हा लेक्चर दिल्यानंतर म्हणजे आपण म्हणतो ना की काय पूर्ण रामायण वाचून झालं आणि मग रामाची सीता कोण तसं पूर्ण झाल्यानंतर ते म्हणायचे की नाही हे सगळं तुमचं म्हणजे चांगलं आहे, आम्हाला कळलं थोडंसं नाही कळलं. पण माझा ह्याच्या आधी एक वेगळाच प्रश्न आहे की खरोखर महाभारत झालं का, रामायण झालं का. आता असं आपल्याला का वाटतं हा आपल्याला आधी प्रश्न विचारायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही 300 वर्षाच्या मागे गेलात ना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जिजाऊ जेव्हा शिवाजींना गोष्ट सांगत होत्या म्हणजे कथा सांगत होत्या तेव्हा कुणालाही हा प्रश्न नव्हता की रामायण झालं का महाभारत झालं का. ह्याची जी सुरुवात झालेली आहे हे 1785 नंतर झालेली आहे. म्हणजे विल्यम जोन्स आले, त्यांना संस्कृतचा शोध लागला, ते फार इम्प्रेस झाले आणि सुरुवातीच्या काळामध्ये भारत हीच जगाची जननी म्हणजे व्हॉल्टेअर वगैरेचं तुम्ही जर वाचलं तर काय म्हणतो तो एव्हरीथिंग वर्थवाईल हॅज बीन इन्व्हेंटेड ऑन द बँक ऑफ गंगा असं. म्हणजे तो रोमॅन्टिक पिरियड होता. आणि त्यानंतर 1857 विशेषतः जेव्हा पूर्ण इंग्रजांनी काबीज केला आणि त्यांना आपल्याला स्लेवच ठेवायचं आहे तर स्लेवचं काय होतं म्हणजे त्यांचं आपल्यावर राज्य हे आपण मान्य केलं पण आतून आपल्याला ते आपल्यापेक्षा सुपिरियर असं वाटत नव्हतं. मग ते त्यांना बदलायचं होतं आणि त्याच्याकरता मॅकॉले वगैरे जे तुम्हाला सिस्टम्स माहिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते त्यांनी बनवलं की तुम्ही हे सगळं रामायण महाभारत म्हणता हे सगळं झूट आहे. कंडिशनिंग ब्रेन केलं. आणि त्यामुळे आता मला जेव्हा मोठी लोक असं विचारतात पण तुम्ही हे लहान मुलांना कसं शिकवणार. म्हटलं लहान मुलांना शिकवायचा प्रॉब्लेम नाहीये. आता आपल्या सगळ्या भारतीय ज्या जिवंत जनरेशन्स आहेत ना दे आर अल्टिमेटली डिरॅसिनेटेड. म्हणजे मला बरेच वेळा लोक विचारतात की कसं काय चाललंय तुमचा भारतीय दौरा. तर म्हटलं मला रिटायर्ड लोकांचा खूप त्रास होतो पण जी यंग मुलं आहेत ना अत्यंत सुंदर प्रश्न विचारतात, पटकन ते ग्रास्प हे करतात. तर त्याच्यावरच मी तुम्ही जो म्हणालात की हे खरोखर झालंच का त्याच्यावर मी असा एक वेगळा प्रश्न विचारतो की झालं का नाही आपण हे बघूया. अशा कोणत्या गोष्टी म्हणजे मागच्या 1000 वर्षाच्या आधी जा, 1000 वर्षाच्या मागे जा, अशा महाभारत रामायण बाजूलाच राहू दे, अशा इतर कोण व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येतात की तुम्हाला एक काय म्हणूया सब्जेक्टिव्ह कन्व्हिक्शनमध्ये वाटतं की ही लोक होऊन गेली. अशी काय नावं सांगू शकाल. 1000 वर्षाच्या मागे जा. कालिदास म्हणूया आपण, ग्रीक लोकांमध्ये प्लेटो अरिस्टॉटल म्हणूया, जीसस ख्राइस्ट म्हणूया, भगवान बुद्ध म्हणूया, शंकराचार्य म्हणूया असं म्हणतात. पण ही जी लोक ऑब्जेक्शन घेतात अलेक्झांडर, जी लोक ऑब्जेक्शन घेतात राम आणि कृष्ण होऊन गेले का तीच लोक हे आत्ता जी उरलेली नावं सांगितली ती सगळी होऊन गेली असं मानतात. मग मी त्यांना प्रश्न विचारतो की त्याचा पुरावा काय, त्याचा तुम्हाला आर्किओलॉजी पुरावा काय. तर त्याचं उत्तर असं आहे की त्याचा हे आता उरलेली ज्या गोष्टी आहेत रामकृष्ण सोडून त्यांचा आर्किओलॉजी पुरावा 0 आहे. 0. पण ते आम्ही पुस्तकात शिकलोय, वाचलंय त्यांच्याबद्दल. मग महाभारत वाचा की, महाभारत वाचा, रामायण वाचा. त्याच्यात जेवढी माहिती त्यांच्याबद्दल नाही तेवढी महाभारतात आणि रामायणात आहे. आणि ती तुम्हाला ज्याला आपण विज्ञानामध्ये जसं म्हटलं की महाकाव्य म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं असंही घडलंय. नाही महाकाव्यच आहेत ती. पण असं आहे ना ते म्हणजे महाकाव्य आहेत पण त्याच्याकरता तुम्हाला इतिहास म्हणजे काय एखादी गोष्ट काय आहे ही तुम्हाला त्यांच्याच टर्म्सवर समजून घ्यावी लागेल. म्हणजे शंकराचार्यांचं वाक्य असं आहे की ज्ञानम न पुरुषतंत्रम. ते तुमच्या लहरीवर ज्ञान अवलंबून नसतं किंतु वस्तुतंत्रम. ती वस्तूच तुम्हाला सांगेल. सो तुम्हाला महाभारत न वाचता महाभारत काय आहे याच्यावर काहीतरी डोक्याचे विचार करायचे याच्यासारखा मूर्खपणा नाहीये. तुम्ही महाभारत
सारखंच वाचावं लागेल. आणि इतिहास म्हणजे असं असं हे असं घडलंय. असं घडलं हां. आणि त्याचा उद्देशही वेगळा आहे. इतिहास म्हणजे हिस्ट्री नाही आहे, हिस्टॉरिकल ॲस्पेक्ट्स येतात. हां. पण धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेश समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. म्हणजे इतिहास म्हणजे अशी गोष्ट की खरोखर होऊन गेलेली घटना पूर्ववृत्तम कथायुक्तम, पण ती रोचक पद्धतीनं, जसं आपल्याला सांगितली. कीर्तनकार प्रवचनकार हो. आपल्याला एंगेज करून ठेवतात, किंवा मूव्हीमध्ये आता बाजीराव बघताना एक गाणं पण असतं ना, वाट लावली वगैरे, त्या काशीबाई काही नाचल्या नाहीत, पण ते लोकांनी बघावं म्हणून ते जसं टाकतो तशी एम्बेलिशमेंट असू शकते. त्याच्यामध्ये मिरची मसाला असतं ना, असतो. आणि असतंच, पण त्याचा उद्देश काय की उपदेश म्हणजे गाईडबुक व्हावं. कशा करता, तर तुमचं आयुष्य चांगलं व्हावं. धर्मार्थ काम मोक्षाणं म्हणजे चारही पुरुषार्थ तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करता यावे. बरोबर. आणि ते कसा अभ्यास करावे त्याच्यातच लिहिलेलं आहे. हां. मी तुम्हाला त्या वेगळं जाऊन बघायची गरज नाही, पण ते कोणी उघडून बघितलं तर कळणार ना. किंवा तुम्हाला एक दुसरी गंमत सांगतो, हां. म्हणजे आपण लेफ्ट राईट वगैरे बोलतो म्हणून सांगतो की आता असं असतं की मग मला असं काही वेळा विचारतात प्रश्नामध्ये, पण मग रामाने ती सीतेला वनवासात म्हणजे जंगलात पाठवलं, हे कसं काय, हे कसं काय तुम्हाला पटतं? म्हटलं त्याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देईन, पण त्याच्या आधी पाठवलं हे मान्य करता का? म्हणजे राम होता ना. सो ते नसतं मान्य करायचं. तर हॅरी पॉटरच्या पुस्तकामध्ये आपण विचारत नाही ना, म्हणजे हॅरी पॉटरने असं का केलं, ते आपण त्या रायटरला जाऊन विचारू. पण हा इतिहास आहे, त्याच्यामध्ये त्याची आपल्याला उत्तरं मिळतात आणि ती उत्तरं त्या पुस्तकातच दिलेली आहेत. ती काव्य तर आहेतच. काव्याचा उद्देश असा आहे की त्यामुळे ते लक्षात ठेवायला सोपं. म्हणजे आपली जी 6 वेदांग आहे त्याच्यामध्ये छंद, आणि छंद म्हणजे जसं आपण शिक्षा म्हणतो, व्याकरण म्हणतो, छंद, निरुक्त, तर छंदाचा उद्देशच असा आहे की आपल्याला फिल इन द गॅप सारखं कळतं की किती शब्द आपल्याला हवेत तिथे, त्यामुळे लक्षात ठेवायला ते सोपं जातं. रामायण आणि महाभारत सुद्धा या दोन्हीही मालिका दूरचित्रवाणीवरून अफाट लोकप्रिय झाल्या आणि आत्ताच्या काळातही त्या बघितल्या जातात, लोकांना तितक्याच आवडतात. म्हणजे एकेकाळी तर आपल्या लहानपणी आपण अनुभवलेलं आहे की रस्ते सुनसान असायचे रामायण लागल्यानंतर, आणि लोक अक्षरशः भक्तिभावाने टी व्ही समोर बसत, किंवा आकाशवाणीवरून ज्यावेळेला गीतरामायणाचं प्रसारण झालं तेव्हाही ते लोकांनी मनोभावे ऐकलेलं आहे. अगदी. आणि आपला तो फार मोठा सांस्कृतिक ठेवा संचित असं आपण मानतो. असा तो सगळा काळ होता. पण याच रामायणामध्ये सगळे प्राणी पक्षी बोलतायत काहीतरी, त्यांना वाचा होती का, त्यांना भाषा होती का, हे कसं घडलं असावं, कसं लिहिलं गेलं असावं? अगदी चांगला प्रश्न. परत मी म्हणेन त्याच्याकरता ते उघडून एकतरी ओवी अनुभवावी असं नामदेवानी म्हटलेलं आहे. तसं जर लोकांनी उघडून वाचलं, परत म्हटलं त्यांच्याच टर्म्सवर वाचावं लागतं. त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. मुळात हे जे पशुपक्षी आहेत ना, ते आपण त्याचा अर्थ तसा करून घेतला आहे. आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. आता हल्ली मला इथली क्रिकेटची नावं माहिती नाही इंडियातली, पण अमेरिकेमध्ये म्हणजे असं नावं असताना समजा काय म्हणतात, दिस रोडिओज, एखाद्या गावाच्या याचं नाव असतं, किंवा अटलांटा, मी आता अटलांटाला राहतो, तर अटलांटा फाल्कन्स, म्हणजे फाल्कन हा पक्षी आहे ना, तर अटलांटा फाल्कन्स जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा अटलांटातल्या लोकांना अशी अजिबात चुकीची समजूत नसते की हे पक्षी आहेत आणि ते फुटबॉल खेळतात. त्यांना माहिती आहे ही लोकच आहेत, ते नाव आहे. तसं रामायणामध्ये वानर, गृध, किंवा आणखी जे काही वेगवेगळे म्हणजे जटायू वगैरे असे जे पक्षी आहेत, तर हे लोकच आहेत. जटायू म्हणतोय की मी दशरथाचा चांगला मित्र आहे. हनुमान, ज्याला आपण वानर म्हणतोय, तो म्हणजे पॉलीग्लॉट आहे, तो उत्तम वेगवेगळ्या त्याला भाषा येत आहेत. संस्कृतचा तो उत्तम व्याकरणकार आहे. त्याला वेगवेगळे डायलेक्ट्स येत आहेत. म्हणजे तो लंकेमध्ये बोलताना सीतेशी बोलण्यापूर्वी विचार करतो की मी संस्कृतमध्ये बोलू का, त्यासुद्धा इंटरेस्टिंग आहे. तो म्हणतो नाही, मी आता ऑन अ सेकंड थॉट संस्कृतमध्ये बोलत नाही, कारण तसं जर बोललो तर कदाचित सीतेला संशय येईल की मी रावणच वेगळं रूप घेऊन आलोय का, म्हणजे रावण पण संस्कृत बोलत होता. अशा गोष्टी आहेत ना. सो ही वेगवेगळी, जशी आपल्या क्रिकेटच्या टीम्सची नावं असतात, किंवा तिकडल्या फुटबॉलच्या टीम्सची नावं असतात, किंवा जातीनं आपण नाव देतो, एखाद्या जमातीनं नावं देतो, तशी ती नावं आहेत. पण तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे वाचायचं कसं. महाभारतामध्ये एक ऋषी दुसऱ्या ऋषीला सांगतो, म्हणजे वैशंपायन सांगत असेल कुणाला तरी, की आता मी तुला यदू डायनेस्टी, कुरु डायनेस्टी यांचे तुम्हाला वर्णन करतो. ते म्हटल्यानंतर तो पुढे सांगायला लागतो. तर प्रत्येक वेळी सांगताना ते अगदी सुरुवातीपासून सुरू करतात, म्हणजे ब्रह्मानं विश्व कसं निर्माण केलं. कारण मग प्रश्न पडतो की ह्याच्या आधी काय, ह्याच्या आधी काय, तो म्हणतो ब्रह्माने विश्व निर्माण केलं. ते सांगताना म्हणतो त्याला एवढे पुत्र होते, मनू होते, त्यातल्या एका मनूला 50 कन्या होत्या. हे मुद्दाम लक्ष द्या कसं सांगतो. त्यातल्या 50 कन्यापैकी त्याने 13 कन्यांचा आदित्याशी विवाह करून दिला.
10 कन्यांचा धर्माशी विवाह करून दिला आणि 27 कन्यांचा चंद्राशी विवाह करून दिला. बर. आता ह्या प्रत्यक्ष व्यक्ती नाहीयेत नाहीयेत. त्या 27 नक्षत्र आणि 13 महिने आणि 10 धर्माच्या गोष्टी. असं म्हणताना आपल्याला कोणतीही वॉर्निंग न देता मग पुढे तो परत जंप मारतो आणि पुरुरवा, इला ह्याच्यापासून मग पुढे कसा कुरुवंश झाला, यदुवंश कसा झाला याचं वर्णन सुरू करतो. बर. म्हणजे जॅपनीज गार्डन सारखं आपण सुरुवात केलं ते आर्टिफिशियल केव्हा होतं, ते नैसर्गिक केव्हा झालं नाही, परत आर्टिफिशियल केव्हा झालं, हे जर आपल्याला कळलं नाही तर आपल्याला महाभारत कळणार नाही, आपल्याला रामायण कळणार नाही. खरं तर आता तुमच्याशी बोलताना सतत हेच जाणवते की या सगळ्या गोष्टींचा आपला अभ्यास कमी पडतो आणि म्हणून मग आपण त्याच्यावरती काही वेळेला चुकीचे वाद, वितंडवाद करत बसतो आपण. बरोबर. प्रभू रामचंद्र आदर्श म्हणून आपल्याकडे मानले गेले. तर तुम्हाला रामायणातला सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग की ज्याच्यामध्ये श्रीरामाचं अत्युच्च गुण आपल्याला म्हणता येईल असा प्रसंग कोणता आढळला? असे तर अनेक आहेत, पण मुख्य म्हणजे असं की त्यांनी जो त्यांच्या वंशाचं जे वर्णन आहे ना, म्हणजे इक्ष्वाकू वंश, इक्ष्वाकू, हो. याचं म्हणजे ते किती सिरियसली घेत होते. आता आपण तसं कॅज्युअली घेतो, पण तेव्हा ते म्हणजे फक्त रामायण काळात असं नाही, अगदी छत्रपती शिवाजीच्या काळात ते आपल्याला समजतं, महाभारत काळातही समजतं. इतकं ते सिरियसली घेत होते. म्हणजे तुलसीदासांच्या भाषेमध्ये असं आहे ना की रघुवंश काय, रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन जाय, रीत सदा चली आई. सदा चली आई. तशासारखं की ते जेव्हा वनवासात जायला निघतात तेव्हा अनेक लोक त्यांना अनेक उपमार्ग सांगतात की ह्यातून कसं बाहेर पडता येईल. बर. आणि त्यांना पडताही आलं असतं, पण ते कधीही पडत नाहीत. म्हणजे कितीही जरी गोष्टी झाल्या तरी ही इज मेजरिंग अगेन्स्ट हिमसेल्फ. उदाहरणार्थ समजा किष्किंधामध्ये गेल्यानंतर सुग्रीव सुद्धा त्याला बोलावतो की आत येऊन माझा पाहुणचार घे. तो म्हणतो मी शहरामध्ये नाही प्रवेश करू शकत. रावणाला मारल्यानंतर विभीषण सुद्धा म्हणतो की अरे ही स्वर्णमयी लंका, त्याच्यातून तू माझा पाहुणचार घे. तो म्हणतो मला आत नाही येता येणार, तूच सीतेला घेऊन बाहेर ये. रामायण कुठे कुठे घडलं? म्हणजे आता मुळात रामायण सुद्धा 350च्या वर आहेत असं म्हटलं जातं की आपल्या देशामध्ये सुद्धा वेगवेगळी रामायणं आपल्याला, पण मूळ मात्र वाल्मिकी रामायण. इतिहासाच्या दृष्टीने बघायचं तर वाल्मिकी रामायण, कारण हे सगळे जे 350 आहेत ना, म्हणजे जगभर आहेत, नुसते आपल्या भारतातच नाही आहेत. फिलिपिन्समध्ये रामायण शिकवलं जातं 8वीच्या लोकांना, त्यांची व्हर्जन ऑफ रामायण. अच्छा. इंडोनेशियासारख्या देशामध्ये अजूनही अगदी अप्रतिम राम आणि दोन्ही महाभारताचं हे होतं. माझ्याबरोबर इंडोनेशियाचे स्टुडंट्स होते, मेडिकल स्टुडंट्स होते कॅनडामध्ये, आणि त्यांना इतकं महाभारत व्यवस्थित माहीत होतं, इतकं रामायण माहीत होतं. हे म्हणजे अर्ली 90sची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. आणि पश्चिमेकडे सुद्धा, आता पश्चिमेकडे काय झालं, पूर्वेकडे अजूनही तो इफेक्ट राहिला, पश्चिमेकडे तो इफेक्ट राहिला नाही असं वाटतं, पण तशी वस्तुस्थिती नाहीये. परत जर तुम्ही त्यांचे ग्रंथ वाचायला लागलात, काही वेळा मला असाही प्रश्न विचारला जातो की हे सगळं भारतात होत असताना जगात इतर कसं काही होत नव्हतं. म्हटलं वाचलं तर कळेल ना, राईट, वाचाल तर वाचाल. तर तुम्ही आता समजा हेरोडोटस नाव ऐकलं असेल, हा ग्रीक ऑथर होता. इनफॅक्ट काय झालं माहिती आहे का, आपल्याकडे एवढं डीप साहित्य आहे आणि इतकं जुनं साहित्य आहे. मी तुम्हाला सांगितलं 60,000नी, 20,000नी, 21,000नी, 14,000नी, 7,000 वर्ष. त्या कम्पॅरिझनमध्ये पश्चिम देशामध्ये इतिहास किंवा हिस्ट्री म्हणून खरं काहीच साहित्य नव्हतं. म्हणजे डार्विन येण्यापूर्वी 150-200 वर्षापूर्वी त्यांच्याकडे इतिहास म्हणजे ओल्ड टेस्टामेंट, बायबलचं ओल्ड टेस्टामेंट, याच्या पलीकडे काही नव्हतं. आता मला अशावरून आठवलं की मी हेरोडोटसचं नाव घेतलं. ते बायबल सोडून जर काही असेल तर हेरोडोटसनं हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड असा ग्रंथ लिहिला, म्हणजे भाषांतरित म्हणूया आपण त्याला. पण तो हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड म्हणजे सुद्धा काय होतं माहितीये का, जगाची हिस्ट्री नव्हती, त्याला माहीत असलेल्या जगाची हिस्ट्री होती. म्हणजे ग्रीक मध्ये मेडिटेरियन समुद्र, भूमध्य समुद्र आणि क्रॉस करून इजिप्त, त्या भागाचाच फक्त इतिहास आहे. नाही तर त्याला फक्त भारतामध्ये फक्त इंडस रिव्हर एवढंच माहित होतं, आणखी नद्यांची सुद्धा नावं त्याला माहिती नव्हती. पण त्याच्यात सुद्धा रामायणाची कथा तिथपर्यंत पोहोचलेली आहे 2500 वर्षापूर्वी. त्याचं तुम्हाला सांगतो की त्याचं जे पुस्तक आहे हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड, ते त्याच्यामध्ये तो लिहितो की तो ग्रीसमधून इजिप्तमध्ये गेला आणि इजिप्तमधले एका फॅरो म्हणूया किंवा तिथला आपण टुरिस्ट गाईड म्हणूया, त्याने नील नदी म्हणजे नाईल नदीच्या काठावर त्याला 341 पुतळे दाखवले. ही सगळी वर्णनं हिस्ट्री ऑफ द वर्ल्डमध्ये येतात, म्हणजे बुक 2 चॅप्टर 124-143. तर त्याच्यामध्ये तो म्हणतो की हे 341 पुतळे आहेत आणि तो सांगतो हा याचा मुलगा, हा याचा मुलगा, हा याचा मुलगा, असं सगळ्यांची वर्णनं करतो. नंतर सांगतो की साधारण 3 राजांना 100 वर्ष, असं जर हिशोब केला 341ला तर 11,340 वर्ष येतात. 11,340 आपल्या हिशोबाकरता आपण त्याला 11,500 वर्ष म्हणूया. आणि ही केव्हाची घटना आहे, 2,500 वर्षापूर्वीची, हेरोडोटसचा काळ. मग त्याला 11,500 2,500 केलं तर 14,000 वर्षापूर्वीची घटना येते. आता ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा असा, तो म्हणतो हे सगळे जे राजे आहेत ना, हे सामान्य मानवच होते असं म्हटलं तरी चालेल, पण ह्यांची ज्यापासून सुरुवात झाली तो राजा हा सामान्य मानव नव्हता.
हो. हां, आता त्याने काय शब्द वापरला ग्रीकमध्ये मला माहिती नाही, पण इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये त्याला गॉड म्हटलेलं आहे, म्हणजे आपण भगवान देव असं म्हणूया. आणि त्याचा राज्यकारभार इतका चांगला होता, म्हणजे आपण ज्याला रामराज्य म्हणू अशा पद्धतीची वर्णन येतात 124 चॅप्टरमध्ये त्याच्या. आणि त्याचं नाव काय होतं माहिती आहे का? त्या फॅरोनं जे त्या हेरोडोटसला सांगितलं ते नाव होतं राम्फ सिनितोस. अच्छा, वा. थायलंडमध्ये राम 1 राम 2 माहिती आहे ना तुम्हाला, त्यांचा जो राजा असतो त्याला राम 1 राम 2 राम 3 सध्या राम 11 वगैरे चालू हो आहे. हो हो हो. पण आता तुम्ही इजिप्तमधलं ऐकलं असेल रामेसिस 1 रामेसिस 2 रामेसिस 3 रामसिस तशी नाव अच्छा. आहे. रामेसिस 1च्या पत्नीचं नाव आहे सित्रे. बरं. म्हणजे रामायण जगभरामध्ये जगभरामध्ये पोहोचलेलं आहे. गेलंय. आणि श्रीलंकेमध्ये घडलंय का कुठे आहे नाही, म्हणजे? श्रीलंका आपण आता काय आहे, कारण आपल्याला जी रावणाची लंका होती तिथे आता काहीच नाही. तिथे खूप प्रचंड खोल समुद्र आहे फक्त, म्हणजे मालदीवच्या पूर्वेला जावं लागतं. त्याची वर्णनं रामायणातली वर्णनं तुम्ही जर बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल की श्रीलंकेचा रावणाच्या लंकेशी काहीही संबंध नाही, बरं. काडीचा संबंध नाही. तर हा जो ज्यांना काही माहिती नाही किंवा ज्यांनी ऐकलं नाही त्या लोकांना शॉकच होईल. मी लोकांना सांगतो की जर तुम्ही ट्रॅव्हल टूर बुक केली असली श्रीलंकेला तर ती काही कॅन्सल करायची गरज नाही. श्रद्धेमध्ये आपल्याला कुठेही जाता येतं. रामेश्वरमचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये नाहीये, तो कंब रामायण म्हणजे जे तामिळनाडूमध्ये जे रामायण लिहिलं गेलं त्याच्यामध्ये. ती एक स्टँडर्ड पद्धत आहे, जगभर आपल्याला आढळते की म्हणजे त्याला म्हणतो आपण स्पिरिच्युअलायझेशन ऑफ द प्लेस. म्हणजे असं आपल्याला चालत नाही ना की अरे आपल्या गावाला काहीच झालं नाही मग तिथे आपण त्या ज्या स्थलपुराणातल्या कथा सुरू करतो, तसं ते झालेलं आहे. पण रामायणाच्या वर्णनाप्रमाणे सुद्धा जर तुम्ही गेलात, सगळी आपली जी खगोलशास्त्राची जी पुस्तकं आहेत, आपलं जे खगोलशास्त्र आहे ना त्याचं मुख्य सेंटर रावणाची लंका होती. हो. आपलं जे ॲस्ट्रॉनॉमी आहे ती इक्वेटोरियल ॲस्ट्रॉनॉमी आहे, म्हणजे विषुवृत्तीय विषुवृत्तीय. ॲस्ट्रॉनॉमी आहे, कारण तिथे सगळ्यात जास्त निरीक्षण चांगलं करता येतं. तर तिथेच होतं, म्हणजे लंकेचं जे लोकेशन आहे ना ते असं सांगतात की उत्तर ध्रुवापासून तुम्ही जे लाईन काढलीत प्राईम मेरिडियन ज्याला आपण म्हणतो, तर ती आपलं आता काय कुरुक्षेत्र किंवा रोहतक अशी वेगवेगळ्या पुस्तकात तुम्हाला नावं मिळतात. स्थानेश्वर म्हणजे ते स्थानेश्वर जे आता थानेसार म्हणतो ना हो, हो. ते मंदिर शिवाचं, तिथून उज्जैनमधून येऊन अशी खाली जात वातापी म्हणजे बदामी वगैरे असं खाली गेल्यानंतर जिथे ती विषुवृत्ताला एकत्र येते म्हणजे ते मालदीवच्या पूर्वे तिथेच लंका होती. तुम्ही ग्रंथांचा जसा अभ्यास केलात त्याचप्रमाणे प्रत्यक्ष काही भागांना भेटी देणं हे सुद्धा हां. केलं का? आता उदाहरणार्थ सुग्रीवाज ॲटलास, आत्ताच माझं ते पुस्तक नवीन येणार आहे, म्हणजे त्याचं सगळं ड्राफ्ट झालेलं आहे, आता लेआउट स्टेजमध्ये आहे. बर. जे पब्लिशर आहेत ते म्हणतात एका महिन्यातच बाहेर यायचं आहे वगैरे, ते बघूया आता किती फास्ट येतं. तर त्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं तर असं की जेव्हा सीतेला शोधायला 4 पार्टी करून 4 दिशेला पाठवल्या जातात आणि सुग्रीव त्यांना गाईड करतोय की इथे गेल्यानंतर तुम्हाला हा पर्वत लागेल, ते तळं लागेल वगैरे वगैरे, तो समुद्र लागेल, ते सांगताना सुग्रीव जी माहिती सांगतोय 14,000 वर्षापूर्वी, त्या माहितीवरून आज आपल्याला असं सांगता येतं की सुग्रीवाला 14,000 वर्षापूर्वी दक्षिण अमेरिकेच्या अँडीज पर्वतापासून ते युरोपातल्या आल्प्स पर्वतापर्यंत आणि उत्तरेमध्ये आर्टिक समुद्रापासून ते दक्षिणेमध्ये अंटार्क्टिका इन्क्लुडिंग अंटार्क्टिका माहीत होतं. अंटार्क्टिकाला तो यमपुरी म्हणतो, म्हणजे आर्टिक समुद्र आहे त्याला उत्तर पयसाम निधी असं तो म्हणतो. जो आल्प्स आहे त्याला अस्तगिरी म्हणतो आणि जो अँडीज आहे त्याला श्रीमान उदय पर्वत, त्याचं तो वर्णन करू शकतो. ततः पर हेममय श्रीमान उदय पर्वत, म्हणजे त्याच्या पुढे तुम्ही गेलात पेरूच्या पुढे तर बर्फाच्छादित असा तुम्हाला पर्वत मिळेल. इथपर्यंत कमाल वाटते हे सगळं नाही? तर ह्या जागावर मी गेलेला आहे. अच्छा. आता तुम्ही आता अंटार्क्टिकाला नाही गेलेलो हा. पण आर्टिक समुद्रापर्यंत मी गेलेला आहे. आल्प्समध्ये आत्ताच आम्ही जाऊन आलो मार्चमध्ये आणि साऊथ अमेरिकेमध्ये गेलेलो आहे. म्हणजे तो पण आपल्या देशामध्ये ज्या रामायणाच्या जागा म्हणजे जागा आता अगदी नाशिक, पंचवटी आणि या सगळ्या, तर अशा ठिकठिकाणी भेट देणं शक्य झालं का? किंवा उत्तर भारतात सुद्धा? हो गेलोय ना, पण आता तिथे कसं आहे ते नावच आहे ना फक्त, म्हणजे तिथे काही असा आर्किओलॉजी पुरावा तुम्हाला मिळत नाही. त्याच्यावरही लोक विचारतात मग आर्किओलॉजी पुरावा कसा मिळत नाही. मी त्यांना म्हणतो अगदी मागच्या 500 वर्षामध्ये 300 वर्षामध्ये पानिपतला 3 युद्ध झाली, त्याचा पुरावा तुम्हाला काय मिळतो? इसी लोक काय माहिती ना, म्हणजे तुम्ही एखादा जर प्रश्न प्रस्थापित केला ना तर त्याचं स्वतःच आधी क्रिटिक व्हायचं आणि प्रश्न विचारायला लागायचे. तर तुम्हाला नाही तसा काहीच पुरावा मिळत नाही. म्हणजे त्यामुळे 1000 वर्षापूर्वीचा काही पुरावा तुम्हाला मिळत नाही. मग काय लोक म्हणतात अरे पण मिळालाय की कुठेतरी पुरावा. हो, जो पुरावा मिळालाय त्याचा विचार करा ना, जो नाही मिळाला त्याचा विचार करू नका. न्यायदर्शन सांगतं ते अत्यंत इलॉजिकल आहे, म्हणजे प्रमाण तश्चार्थ प्रतिपत्ते. जो पुरावा मिळालाय त्याच्याबद्दलच बोलता येतं, कारण प्रमाण अनुपपत्य उपपत्तिभ्या, म्हणजे जो पुरावा नाही त्याचा काही गोष्ट सिद्ध करायलाही उपयोग होत नाही आणि असिद्ध करायलाही उपयोग होत नाही. ह्या तुमच्या अभ्यासाला
खूप छान प्रतिसाद काही मोठ्या मंडळींनी, अभ्यासकांनी सुद्धा दिलाय. म्हणजे स्वामी गोविंद देवगिरी हो. यांनी सुद्धा तुमच्या अभ्यासाचं कौतुक केलेलं आहे, नावाजलेलं आहे. हो. तर हा आशीर्वाद असा कुणाकुणाकडून मिळाला तुम्हाला? असा अनेक लोकांकडून. प्रोफेसर के एस नारायणाचार्य म्हणून, आता ते 4 वर्षापूर्वी ते गेले. प्रचंड, म्हणजे त्यांचे 200 पुस्तकं आहेत. रामायणावर त्यांची 1000-2000च्या वर प्रवचन असतील. हा. मैसूरला ते प्रोफेसर होते आणि अत्यंत विद्वान व्यक्ती. त्यांचाही मला आशीर्वाद मिळालेला आहे खूप म्हणजे अनेक वर्ष आधी, 10 वर्षापूर्वी वगैरे मिळालेला आहे. ते म्हणाले की मी सगळे त्यांच्या रामायणावरच्या टीका वाचलेल्या आहेत आणि माझा तो फारसा अभ्यास नाही त्याचा मूळचा, पण आता तुझं पुस्तक वाचल्यावर मी तो वाचायचा प्रयत्न केला. ते म्हणाले की तू एकदम गॅलोपिंग, यू हॅव गॅलोप्ड अहेड ऑफ एव्हरीवन असं. आणि असं खूप मिळालेलं आहे. आता हे झालं आपल्या काय म्हणूया आध्यात्मिक लोकांकडून, पण विज्ञानाच्या क्षेत्रामधून सुद्धा अनेक लोकांकडनं, म्हणजे सगळे आपले जे काय आपण म्हणूया IITs वगैरे अशा लोकांकडनं मिळालं आहे. मला ICT कडून 2023 मध्ये डिस्टिंग्विश अल्युमनस अवॉर्ड फॉर एक्स्ट्रा म्युरल मिळालं आणि ते माझ्या केमिकल इंजिनिअरिंग मध्येही माझं काम आहे, पण त्याच्याबद्दल कोणी बोलतच नाही आणि बोलायची आता गरजही नाही. पण हे मला जे अवॉर्ड मिळालेले डिस्टिंग्विश, हे माझ्या रामायण महाभारताच्या कामाकरताच मिळालेलं आहे. वा, फार मोठी गोष्ट आहे की इतकं मागे जाऊन, म्हणजे आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 7,500 वर्ष, 12,000 वर्ष इतका हा जुना इतिहास आहे आणि त्याच्यासाठी जुनी ग्रंथसंपदा आपली अभ्यासून आणि वेगवेगळे पुरावे गोळा करून अनेक वर्षांच्या परिश्रमातून तुम्ही हे सगळं मांडलेलं आहे, लोकांसमोर आणलंय. तर आता पुढचा तुमचा भविष्यातला मानस काय आहे? भविष्यातला मानस असा की आता बऱ्याच वेळा हाही प्रश्न विचारला जातो, तो मलाही मी स्वतः विचारतो की ठीक आहे, म्हणजे काही लोक म्हणतात पास्टमध्ये काहीतरी ग्लोरियस झालं, खूप जुनं होतं, ठीक आहे, त्याचा आज काय आपल्याला उपयोग? तर त्याचा आधी इमोशनल उपयोग तो तुम्हाला सांगतो की बेसिकली आता जॉर्ज ऑरवेलचं स्टेटमेंट असं आहे की एखाद्या देशाच्या लोकांना, एखाद्या समूहाला तुम्हाला जर गुलाम बनवायचं असेल तर त्यांचं त्यांच्या स्वतःच्या इतिहासाबद्दल असलेलं जे अंडरस्टँडिंग आहे ते डिस्ट्रॉय करून टाका, की जे ब्रिटिशांनी उत्तमरित्या आपल्याकडे केलेलं आहे. आपलं आत्ताचं तुम्ही बघितलं ना तर आपल्या अकॅडमिया वगैरे, म्हणजे इंडॉलॉजी, हे सगळे त्यांनीच भरलेली लोक आहेत. म्हणजे हे तर याच्याकरता सगळ्यात मोठा इफेक्ट. आणि ही आर्षकाव्य आहेत, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला स्फूर्ती मिळते आणि ज्याच्यामुळे आपल्याला आपण करू शकतो, आपल्या पूर्वजांनी सुद्धा संकटावर मात केली तसं आपण करू शकतो. हे झालं इमोशनल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, अशा इतक्या गोष्टी आहेत, म्हणजे विज्ञानाच्या गोष्टी आपण म्हणतोय, पण समजा मेडिकल सायन्सेसच्या मी असं टॉकही देतो की एन्शियंट इंडियन मेडिकल सायन्सेस 3 केस स्टडीज, प्रिव्हेन्शन, क्युअर आणि पेशंट मॅनेजमेंट. तर म्हणजे आपल्याकडनं वॅक्सिनेशन बाहेर गेलेलं आहे, त्याला इनव्हेरिओलेशन म्हणायचं आहे, किंवा प्लास्टिक सर्जरीचा उगम भारतातला आहे, त्याला इंडियन फ्लॅप मेथड असं नाव होतं. आणि द व्हेरी प्लास्टिक सर्जरी हे नाव सुद्धा केव्हा निर्माण झालं माहिती आहे का? जे इंडियन फ्लॅप मेथड इंग्लंडमध्ये गेली, त्याचं जर्मनीमध्ये ट्रान्सलेशन झालं, तेव्हा त्याचं नाव प्लास्टिक असं झालेलं आहे. आणि पेशंट मॅनेजमेंटमध्ये काही जे असाध्य रोग असे आपण जे म्हणतो, उदाहरणार्थ कुंभकर्णाची केस आपण घेऊया 14,000 वर्षापूर्वीची, आपण काय म्हणतो, अतिशयोक्तीच असणार, 6 महिने कोण झोपतं. अशा खरोखर केसेस आहेत आत्ता. त्याला क्लाइन लिव्हिन सिंड्रोम असं म्हणतात. आता ह्याच्यातली सुद्धा गंमत अशी, परत म्हटलं आपली लोक डिरॅसिनेटेड आहेत. मी जेव्हा ह्याच्यावर संशोधन केलं 2008 मध्ये आणि मी पेपर पब्लिश केले आणि मी इथल्या भारतीय कॉन्फरन्सना, मेडिकल कॉन्फरन्सना पाठवले, त्यांनी ते रिजेक्ट केले. आणि आता KLS म्हणजे क्लाइन लिव्हिन सिंड्रोमचे जगातले जे एक्सपर्ट्स आहेत, इस्रायलमध्ये आहेत, फ्रान्समध्ये आहेत आणि अमेरिकेमध्ये आहेत, त्यांना जेव्हा मी पाठवले तर दे वेर लाईक टोटली अमेज्ड. असं. सो तो आपल्याकडे जो एक मानसिकता जी आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर यावं लागेल. पण तुमचा प्रश्न असा होता की पुढे काय करणार आहात? तर आयुर्वेद, आता मी आयुर्वेदामध्ये काम करतोय, म्हणजे अशा अर्थानं की आयुर्वेदामध्ये आता संहिताप्रमाणे औषधं तयार करतात आणि देतात. पण जसं आधुनिक विज्ञानानं आपल्याला थोडंसं शिकवलं, आधुनिक विज्ञानाला सुद्धा आयुर्वेदानं शिकवलेलं आहे की हे का, ह्याच्यामागे रूट कॉज अनालिसिस काय, हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. साध्या भाषेत सांगायचं तर या गोष्टींचा भविष्याकरता काय फायदा, अशा अर्थानं की शेवटी आपण जी पूर्वीच्या काळामध्ये जी अभ्युदय म्हणजे प्रॉस्पेरिटी निर्माण केली ना, याचं कारणच होतं की आपल्याकडे शेती होती, ॲग्रिकल्चरचा प्रचंड विकास झाला होता, नॅव्हिगेशनचा विकास झाला होता, टेक्नॉलॉजीचा विकास झाला होता. आता जी नवीन चॅलेंजेस असतात तसा तो परत आपल्याला विकास करता आला पाहिजे. तर ते करताना आपल्याला जेव्हा आपण शास्त्रामध्ये बघतो तर आपल्याला वाटतं काही नाही, नुसते ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, म्हणजे संस्कृतमधलं काही वाक्य असतं तर हात जोडायचे, डोळे बंद करायचे असं आपण अर्थ करतो, तसं नाही आहे. आपलं ज्ञान त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. समजा आम्ही एक आयुर्वेद म्हणून मुद्दाम उदाहरण घेतो की त्याची आपण आत्ता फॉर्म्युलेशन बघतो आणि त्याप्रमाणे करतो, पण ते तसं का
होतं हे एक शोधून काढणं हां. आणि आपल्या पूर्वज लोकांना हे त्यांना कसं कळलं मेथड शोधून काढणं म्हणजे हायली इम्पेरिकल त्या मेथड्स होत्या आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी काम करतोय आता त्याच्यामध्ये तर बऱ्याच काही इंटरेस्टिंग गोष्टी समजायला अच्छा. लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जेनेटिक्समध्ये समजायला लागलेल्या आहेत मेडिसिनमध्ये समजायला लागलेल्या आहेत आता आपण अगदी आपल्याला लोकांना म्हणजे स्वमूत्र किंवा शिवांबू म्हणायचे आपल्याकडे त्याला आपण झालं की ई वगैरे असं आपण तोंड करतो अमेरिकेमध्ये हेच आपलेच ग्रंथ घेऊन ते त्याच्यातून स्टेम सेल्स सेपरेट करतायत सो करायला भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये एक जो आपल्या लोकांमध्ये एक जो आत्मविश्वास निर्माण व्हायला पाहिजे त्याचं काम मी करतोय असं मर्यादित अर्थानं मी म्हणेन आज जगभरामध्ये हा विषय तुम्ही मांडत आहात आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय म्हणजे केवळ ग्रंथ लिहून तुम्ही थांबलेले नाही तर त्या विषयावरती व्याख्यानं देताय आणि तुम्ही म्हणालात त्याला तरुणांचा प्रतिसाद सुद्धा उत्तम आहे चांगला आहे ही खरोखरच खूप आश्वासक गोष्ट म्हणावी लागेल तर निलेश ओक आपण इथे आलात आणि खूप छान आम्हाला बऱ्याच माहीत नसलेल्या गोष्टींची उकल आज किंवा निदान एक त्याला स्पर्श करणं हे आजच्या एका तासाभरात झालं असेल असं म्हणता येईल आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद श्रोते हो रामायण महाभारत ग्रंथ जिज्ञासा याविषयी निलेश ओक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.